सुजल सावकाश चला, पाय पडण्याची शक्यता आहे. आम्ही डोंगरावर चालले पवनचक्की बघायला. डोंगरावरती चढणार आहोत आणि बघू कसं काय वाटतं काय. आम्ही तुम्हाला सांगेल काय वाटतंय आम्हाला ते चढते वेळी. हो, कुणाचा पाय दुखतोय, कुणाचा नाही, कोण खाली येते, कोण वर जाते. सगळेच वर जाणार आहे. चल चलो गाइस, गाइस हम लोग उधर जाने वाले हैं. ट्रैकिंग के लिए मजा आएगा. अभी देखते हैं कितना मिनट लगता है हम लोग को पहुंचने में ऊपर. फिलहाल वो पवनचक्की हम लोग को बहुत दूर दिख रहा है. देखते पास जाके पवनचक्की कहाँ पे है, तो मिलते हैं. अभी हम लोग जा रहे हैं ऊपर. सीताफळ देखो, सीताफळ. आधे में ही थक गए. अजून एवढंच चढलंय, बघू शकता. अजून भरपूर वरती काय जायचं. ये देखो कैसे डोंगर चढ़ रहे हैं. हम लोग आधे तक पहुंचे हैं अभी. ए थांब, नाही तर काय, तो त्याला बस झाला. इतने में ही थक गए. चला अजून अर्ध्यापर्यंत पण आलो नाही तो थकलो लगेच. हवा भारी येते इथे वर. आता इथून पुढे स्टार्टिंग करायचं. इथून म्हणजे सवय लावा ट्रॅकिंग, तर तुम्ही ट्रॅकिंगला जाल. भाई वरून व्ह्यू बघा, एक नंबर. थांब की. अर्ध पण पार नाही झालं अजून. एवढंच थकला. अरे दम गई, दूसरी बार दम गई. तिकडे दिसतं तुम्हाला पवनचक्की, तिकडे जायचं होतं आम्हाला. काय आम्ही चढलेलो नाहीये, कारण काही जरा थकली आहे, त्यासाठी आम्ही दम थांबतोय. म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. भेटूया पुढच्याच रस्त्यामध्ये. थांबत जाऊया. कसं आपल्याला आरामात जायचं आहे, आरामात ट्रॅकिंग करायचं आहे, ब्लॉग आपल्याला कंप्लीट करायचं आहे, त्या हिशोबाने जायचं आहे. ओके. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना फॉलो करा सांगा. काय समता त्या डोंगरावरती जायचं आपल्याला, आणि तिकडे जायचं बस तिकडे. तिथून तिकडे जायचं. अयो गाइस, संभल के चलना. यहाँ पे बहुत इसलिए आराम से चलना. जवळ ना असं ते लांब आहे. आपको ट्रैकिंग लिए आना हो, या बुजुर्ग में आ जाना. पानी का बोतल इधर ले. आप संभालने वाले, हम पीने वाले. बहुत बहुत धन्यवाद. अभी आपका थोड़ा यहाँ पे हम लोग थोड़ा हमारे गांव की थोड़ा सा आपको डिटेल में समझाता हूँ. आप सुनिए. थोड़ा बहुत प्यास लगी है क्योंकि धूप भी इतनी कड़क है, बहुत कड़क है. आग लागते बाबा. भाई दोन घेतले व्यू देखो, व्यू गाइस, व्यू. दोन घेतले. इकडे बस की. अभी अपना पड़ाव चलना है, अभी रुकना नहीं है. आता आम्ही वर पवनचक्की आहे, पवनचक्कीच्या दिशेने आम्ही जाणार आहोत. थोडी विश्रांतीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि तसं बघायला गेलं तर हा आमचा छोटासा गाव म्हटलं तरी दुसरं महाबळेश्वर म्हटलं तरी काय हरकत नाही. खूप सुंदर झाडं आहेत आणि आपण समोर बघू शकता पुढे गोपा या गडाने ओळखलं जाणारं बाणूरगड. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक त्यांची समाधी आपण या ठिकाणी जाऊन पाहू शकता. त्याचप्रमाणे या दिशेने जर आपण गेलात तर सांगोल्याच्या दिशेने जाऊ शकतो.
आणि कोळा आणि गौरवाडीच्या लेफ्ट साईडला बघितलं तर आपण ब्रिटिश कालीन बुद्धिहाचं तळ हे सुद्धा फेमस आहे. आणि हा जो आपण रस्ता झालेला आहे हा आई गणपतराव देशमुख यांच्या आशीर्वादाने हा घाटातील रस्ता पूर्णपणे झालेला आहे. आणि म्हणून आता या ठिकाणी वर्दळ भरपूर आहे. पाचेगावला गेलं तर आमचं या ठिकाणी पाचेगाव बुद्रुक येथील बौद्ध विकास मंडळ पाचेगाव बुद्रुक आहे. त्याचप्रमाणे खूप झाडे आहेत, खूप बंगले आहेत, जेणेकरून या गावामध्ये द्राक्षाच्या बागा, बोरीच्या बागा आणि डाळिंबाच्या बागा जास्त आहेत. आणि हा डोंगरगाव पाचेगाव म्हटल्यानंतर बघा या ठिकाणी हा जो आपण इथे आता सध्या बसलेलो आहोत हे घुबड आहे. घुबड नावाने ओळखला जातो. आणि पूर्वेला जो इकडे आहे तो सटवाईचा डोंगर म्हणून ओळखला जातो. आणि इकडे जे बाकीचे जे डोंगर आहेत, मोरदर आहे, पीरदर आहे, घाणदर आहे, बैलदर आहे, पाठीमागे मोरदर आहे, असे हे डोंगराची नावं अगदी मनोरंजक असल्यामुळे हे गाव खूप फेमस आहे. आणि आमच्या गावामध्ये सुद्धा पाचेगाव बुद्रुक तमाशाचा सुद्धा फेमस लताला पाचेगावकर तमाशा वगैरे खूप गाजलेला आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आमच्या इथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅचो ब्रिटिशकालीन या ठिकाणी त्यांनी पदार्पण केलेलं आहे. तर असं हे सुंदर सुसज्ज नटलेलं हे पाचेगाव गाव हे आम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे. आणि खरोखरच गावाबद्दल आम्हाला खूप धन्यवाद वाटतो आणि आदर्श वाटतो. आणि या गावाची थोडक्यात माहिती अशी आहे. आता आम्ही वरती पवनचक्कीकडे जाणार आहोत, कारण पवनचक्कीकडे वरती गेलं तर खूप छान अशी हवा येते की तुम्ही आजमावू शकत नाही, अशी खूप छान हवा येते. तर आता आपण या ठिकाणी ट्रेकिंगला सुरुवात करूया. तर असं या छोट्याशा गावाची आमची माहिती आहे. अजून भरपूर काही सांगण्यासारखं, पूर्ण हिरवंगार असलेलं आमचं पाचेगाव. तर आता आपण या ठिकाणी ट्रेकिंगला पुढे रवाना होऊया. चला. आम्हाला माहिती होतं इथं पाऊस पडणार आहे. तुम्ही ढग बघू शकता वरचे. तरी काय एवढ्या हवा थोडंसं आलेलं आहे, दमट हवा सुटलेलं आहे, वातावरण खूप छान आहे, चढायला पण एवढा काय त्रास होणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आता पुढे पाऊस पडायला लागलाय वाटतं. पाऊस आपण बघू शकता बघा, हा पायवाट आहे. या पायवाट्याने असे नागमोडी वळण आहे. त्या नागमोडी वळणाने आपण पवनचक्कीच्या पंख्यापाशी आपण जाणार आहोत. आणि तिथून आपण पूर्ण व्ह्यू असा गावचा सुसज्ज आपण जातो. तसं तर पाऊस पडायलाच पाहिजे आता. ती बघा माझी मम्मी हळूहळू चालत चालत वर चाललेली आहे कासवावानी. मधून मधून आम्ही लोक रस्ता काढून चाललोय. इथे आम्हाला मध्ये मध्ये काटे पण भेटत आहेत. आणि त्यांना बाजूला सारून आम्ही वर जस्ट आमची वाट चालत आहे. खूप एन्जॉय करतोय आम्ही, पण जाता जाता दम पण लागतोय आम्हाला. भरपूर उंच ठिकाण आहे, थंड हवा आहे आणि मनोरंजन गाव पाचेगाव, डोंगर पाचेगाव हे सांगोला तालुक्यातील एक अतिशय सुंदर गाव आहे. हळू चला, हळू चला. तिथून खाली खेकडं पकडत जायचं. हाँ चलो गाइस, अभी हम लोग आधे रास्ते में आ गए हैं. चलो हमारे साथ. हम लोग आधे पड़ाव पे पहुंच गए हैं. हाँ आता पाऊस असल्यामुळे सुकून गेली. रस्ता बनवावा लागतो, रस्ता नसतो. भाई काय डोंगर चढलोय आम्ही. आता जाताना हालत खराब होणार आहे आमची. भाई पवन चक्कीचा आवाज बघा. तुम्हाला खेच आम्ही तिथून
वरतून चढून आलोय, आता थोडंसंच राहिलंय. चलो. बाबा पोचलेले आहेत वर टॉपला. चला मग शेती बघूया. चाल पण आहे कसा आहे पाचेगाव? मस्त. भारी आहे की नाही? हो. महाबळेश्वरापेक्षा भारी आहे. काय व्ह्यू दिसते समोर. हा हा. एकदम जबरदस्त. हवेने मी पडेल असं वाटतंय. आम्ही एवढा वर आलेलो आहे. पूर्ण टोकावर जायचं माथ्यावर. पूल लास्टला तर थोडंच राहिलंय फक्त. वा इथं हवा लय मस्त आहे. कधीपासून शोधतोय कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, बघितलं तर तो पवन चक्कीच्या खाली बसलाय. तुम्हाला दिसू शकतो. तर यायला लागलाय चालत चालत. हव्यामुळे फोन पण खूप हालायला लागलाय. हाय किती मोठा फॅन आहे यार. तर बघा हवा खाऊन यायला लागलाय पवन चक्कीच्या खालून. बैठे थे, कितनी हवा प्यारी. बहुत बार यहाँ पे आ चुके हैं, पर ब्लॉग फर्स्ट टाइम बना रहे हैं, तो ब्लॉग को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें, फॉलो करें, सब्सक्राइब करें, शेयर करें, कमेंट करें. असं वाटतं की इथं झोप. असं वाटतंय का पाऊस पण येणार आहे. आला तर खूप भारी वाटेल, मजा येईल. हा इथे एकदा कॅम्प करायला पाहिजे. हवाच हवा. ए पाय दुखायला बसलोय. ते बघा ओ हाय. कैसा लग रहा है तुमको हवा पाचेगाव के डोंगर पे? हो हे बघा याचा डान्स चालू आहे वर येऊन आणि चुरमुरे खातोय. चुरमुरा घरगुती चिवडा. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर द्या. ऑर्डर द्या. कांबळे जरा कांबळे यांना छोटे टमाटर फरसाण ते आता आले नाहीत, हो ते घरी आहेत. घरी आहे. पाहून आता मी भागवतोय. घरी जेवून आलेलो आहे कारण की वरती आल्यावर तहान खूप लागते, म्हणून आम्ही जरा चुरमुरा खाऊन जरा पाणी पितो. इकडे फिरण्यामध्ये थोडी बांधवगडचा
काल आम्ही त्या डोंगरावर होतो, तिकडच्या साईडला होतो. इकडे फक्त तुम्हाला माती आणि हवा भेटेल. इकडे खूप सारे पवनचक्की आहेत पाठी. घेऊन यायचं. आमच्या पैशाने नका येऊ, आपल्या पैशाने, आपल्या स्वखर्चाने या, स्वखर्चाने. तो बघा कुठे गेला. पैशाने यायचं नाही. पण इकडे यायला पैसेच लागत नाही. ते गाणं आहे ना, खिशात असतील मणी आणि लागतील 17 जणी. खिशात असतील मणी आणि लागतील 17 जणी. अगं पाणी द्यायला पाणी. 1 2 3 झालेले आहेत. हे लोक बघा कसे बसलेले आहेत, हवा खातात आहे, हवा. आम्ही लोक चाललोय घरी. आमची ट्रेकिंग संपलेली आहे. माझी टोपी ह्यांच्याकडे गेलेली आहे. बॅकचा व्ह्यू बघा आणि या साईडचा व्ह्यू. आता आम्ही एवढं खाली उतरणार आहे लास्ट पर्यंत. अर्धे जणी गेल्यात पुढे. खूप मस्त वाटलंय वर. माझे पप्पा चालत कसे. चलो टाटा पवनचक्की. टाटा घुसलेला आहे गाईस. टाटा घुसलेला आहे. माझे पप्पा दिसत आहेत. पडलेला आहे हा. इकडून ये, इकडून ये, इकडून ये. गाईस आम्ही नाही पडणार, आम्ही स्ट्रॉंग झाले. गाईस रस्ता बघा, हळू चाला. गाईस आता आपण चाललोय बाबाच्या पाठी. रस्ता शोधतो ते. मला पण नाही खाली. हा तुझ्या सुपरचा तू हात सोडून चालशील. बघा, आता आम्ही खाली चाललोय. इकडे बघा कॅमेरा चालू आहे. इकडे झूम करा. इकडे कॅमेरा शूटिंग चाललंय. म्हणून आम्ही असं असं हटतो. गाईस त्यांना म्हटलं या डोंगरावरून खाली उतरलेलो आहे. कसं वाटलं वर? खूप भारी वाटलं. हा कॅनल कॅनल, पाचेगावचा कॅनल. कृष्णा कोरे विकास महामंडळ. सकाळीच हे लोक इकडे आंघोळ करायला आलेले. आता पुन्हा परत कधी यायचं काय माहिती. कधी जायचं? आता आम्ही गेलो होतो 3:30 वाजता आणि आता वाजलेत 5 वाजले. 5 वाजले. तो आम्हाला आम्ही आता इथं उभा आहे. मगाशी आम्ही तिथे उभा होतो. 2.5 तास लागले आम्हाला. तिकडे वरती त्या पवनचक्की कशी तिकडे उभा होतो आम्ही. 2.5 तास आम्ही वरती होतो. भारी वाटलं. खूप भारी वाटलं. खूप हवा पण होती वर. टोपी पण छान दिसली मला. ती टोपी पहिली माझ्याकडे होती. बाकी काय नाही. शर्माच टोपी आणली का? जिवाळा चॅनलला ब्लॉग. जिवाळा चॅनलला संतास ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा. यांचा जिवाळा ब्लॉग आहे, त्यांना पण लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हे बघा
काय बघताय? काहीच बघू शकतो तुम्ही. वाढलं पाणी. आता इथे उभा आहे, आम्ही तिकडे गेलतो. अरे आपण तिकडे जाऊस तर बघा काय काय झालं. हे झालंय, हे झालंय. कुठं असते रात्रीचं येईल आता नाही. थोडं ऍडव्हेंचर करून गेलो आम्ही. त्या दिवशी आपण गेलेलो तेव्हा साप होता केवढा मोठा नागिन पोपडीचा. नागिन असा उभाच राहिला ना. पाचीगाव बुद्रुक. काही मला 50 रुपये गावलेत. ओ बाय. खरी एक असली आहे. काय असली नोट आहे, 50 ची नोट भेटलेली आहे मला. 50 ज्याला ज्याला 50 ची नोट पाहिजे सर पाचीगावच्या रोडवर आहे, तिथं 50 ची नोट पडलेली भेटते. हो पाचीगाव पैसेवाला आहे काय. हो. मग 100 ची नोट अजून एकदा पण नाही दिसली मला. ह्याला 50 चीच कशी काय दिसली. वो ट्रिक है. अभी हम लोग जा रहे हैं घर की ओर. सगळे थकलेले आहेत आता. बंगल्याचा दिवस आले. आता तुम्हाला आमचा बंगला दाखवतो कसा आहे ते. आजारी आहे काय? हो. मित्रांनो, तर हा रस्ता जातो घाट नांद्रेला आणि सरळ बघाल तर कोळे आटपाडी हा रस्ता इकडे जातो. केडविश्री नागल इकडे जातो. तर आम्ही उद्या नागरला जाणार आहोत. तर नागरवरून आम्ही कसं मुंबई गाठणार आहोत. तर हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. हा ब्लॉग तुम्ही स्किप करू नका, पळवू नका. असं करून तुम्ही पळवू नका. हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की परत सांगा. आम्ही पुन्हा येऊ. पुन्हा तुमची आता नेक्स्ट वर्षी येऊ आता डोंगर चढायला. तेव्हा काहीतरी प्रगती झालेली असते. तर काहीतरी वेगळं बघायला भेटलं तर चांगलंच आहे. दमलो आहे खूप. आता घरी जाऊन मस्तपैकी चाय पिणार, बिस्किट खाणार, खारी खाणार, ठोस खाणार. भजी खाणार का भजी? आणि स्पेशली आमच्या गावाकडची भजी स्पेशली असते. एकदा खाणार तुम्ही सगळं मागे. गाईस इकडे बुद्ध विहार आहे आणि त्याच्याच बाजूला आमचा बंगला आहे. कांबळे बंगला. सध्या बाहेरनं झालेलं आहे. अजून थोडंसं काम बाकी आहे. घराचं अर्ध काम बाकी आहे, बाहेरून केलेलं आहे. हे बघा आमची आजी आमची वाट बघत होत्या. आम्ही तुम्हाला बघतोय. बघा दिसतच नाही. इकडे का हल्ला होता की कॉर्नरला. तुझ्याकडे हात करत होता पण तुम्ही दिसलंच नाही. आला आता आलो खाली. आता काय बघायचं आम्हाला? तर गाईस आता बंगला दाखवतो ना. तर गाईस आता आम्ही बंगल्याच्या हात एंटर होत आहेत. मेथीची भाजी. इथं शरणम बाबांनी लावलेली मेथीची भाजी. ते एक एक काढायला लागलेत. इकडे तर बघा, इथं ब्लॉग चाललाय. ब्लॉग इकडेच समाप्त होत आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.